गरीब घरातील तरुणींचा वापर, लग्नाळू तरुणाबरोबर खोटे लग्न. लग्नाळू तरुणांना लग्न लावून देण्याची भुरळ पाडून लुटण्याच्या घटना वाढत आहेत. त्यासाठी पैशाचे आमिष दाखवून आर्थिकदृष्ट्या गरीब घरातील तरुणींचा वापर करून त्यांचीही फसवणूक केली जाते. असाच प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार एका महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील न्यू पाचापेठेत गेंटॅल चित्रपटगृहाजवळ हा फसवणुकीचा प्रकार घडला असून या प्रकरणी त्याच परिसरात राहणाऱ्या संगीता बिराजदार हिच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील 32 वर्षाची पीडित तरुणीच्या घराशेजारी राहणाऱ्या रेखा बिराजदार हिच्या ओळखीची असलेली संगीता बिराजदार हिने पीडित तरुणीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला मदत देऊ करण्याचा बहाणा केला. गेल्या 20 जून रोजी रात्री गेंटॅल चौकात संगीता बिराजदार हिने पीडित तरुणीला भेटून तुला काम देते, त्याबद्दल 50,000 रुपये देते, पण मी जे काम सांगेन ते करावे लागेल अशी अट घातली. 50,000 रुपयांच्या आमिषामुळे पीडित तरुणीने होकार दिला. त्यानंतर संगीता बिराजदार हिने रेखा बिराजदार हिच्यासह पीडित तरुणीला जळगाव जिल्ह्यातील 40 गावात नेले. तेथे प्रवीण वाणी नावाच्या लग्नाळू तरुणाबरोबर खोटे लग्न करायचे आहे, त्याबद्दल 50,000 रुपये देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार खोटे लग्न झाले, परंतु हा फसवणुकीचा प्रकार पीडित तरुणीला मान्य नव्हता. तिने विरोध करताच संगीता बिराजदार हिने तिला खोट्या लग्नातील छायाचित्रे व चित्रफिती समाज माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी दिली. तिने प्रवीण वाणी यांच्या भावाकडून लग्नाबद्दल 2.5 लाख रुपये उकळले. यात फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.